हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जी न्यू वेकन्सी आलेली आहे 358 पदांसाठी। मग त्याच्यामध्ये बरीचशी विविध पदं आहेत। त्याच्यामध्ये एएनएम आहे, जीएनएम आहे, फार्मासिस्ट आहे, अग्निशामक यासारखी सगळी पदं आहेत। मग त्या पर्टिक्युलर एएनएम या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असणं आवश्यक आहे, तुम्हाला किती वर्षांचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, तुमची एज क्रायटेरिया काय असणार आहे, तर या सगळ्याची डिटेल आणि कोण फॉर्म फिलअप करू शकणार आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते पाहण्याआधी बघा, मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये या ज्या डिफरंट पोस्ट आहेत त्याच्यासाठी नवीन बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जातं। तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती। तर आता आपण बघणार आहोत की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एएनएम या पदाच्या ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये प्रवर्गनिहाय किती वेकन्सी आलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती असणं आवश्यक आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन। तर बघा, पदाचं नाव आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, याचा अर्थ एएनएम असा होतो आणि त्याचे 12 वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत। मग त्या केसमध्ये बघा, अनुसूचित जातीच्या 3 वेकन्सी आहेत, इतर मागास वर्ग यांच्या 6 आहेत, एससीबीसीच्या 1 आहे, ईडब्ल्यूएस ची 1 आहे आणि खुला प्रवर्ग यांची 1 वेकन्सी आहे। तर टोटल अशा 12 वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण आहे, तसेच माजी सैनिकांसाठी 1 आणि पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी 1 जागा जी आहे ती रिक्त आहे। तर बघा, आणि वेतन श्रेणी जी आहे ती तुमच्यासाठी S8 च्या अकॉर्डिंगली 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी जी आहे ती आलेली आहे। म्हणजे तुम्हाला जर एएनएम चा फॉर्म फिलअप करायचा असेल तर बघा 12 वेकन्सीज ज्या आहेत त्याच्या आलेल्या आहेत आणि या अनुसूचित जाती असेल, इतर मागासवर्ग, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, खुला प्रवर्ग या सर्वांसाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की याच्यासाठी वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 एवढी असणार आहे। तसेच फॉर्म फिलअप जे आहे तो सुरू झालेला आहे, म्हणजे तुम्ही आज दिनांक 22 पासून फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकणार आहात। तर फॉर्म फिलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही फॉर्म जे आहे तुमचा फिलअप करू शकताय। आणि फॉर्म फी जी आहे, तुमचा फॉर्म व्हॅलिड कन्सिडर होत नाही जर तुम्ही फॉर्म फी जी आहे ती पे केली नाही तर ती फॉर्म फी पे करण्याचा पण लास्ट डेट जी आहे ती 12 सप्टेंबरच असणार आहे। म्हणजे 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे। त्यानंतर आता आपण बघूयात, आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही www.mbmc मीरा भाईंदर महानगरपालिका.in या .gov.in या वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा या वेबसाईटवरती जाऊन ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे कम्प्लिटली चेक करू शकताय। आता आपण बघूयात की एएनएम या पदासाठी गट क चे पद आहे, याच्यासाठी तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे तुम्ही 12वीची परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे जर तुम्हाला एएनएम चा फॉर्म फिलअप करायचा असेल तर। त्यानंतर शासन मान्य प्राप्त संस्थेचा एएनएम अभ्यासक्रम पूर्ण असला पाहिजे, म्हणजे तुमचा एएनएम चा सिलेबस जो आहे किंवा एएनएम चा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असला पाहिजे आणि शासन मान्य संस्थेमधून तो पूर्ण केलेला असला पाहिजे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी जी आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। बघा, यामध्ये एएनएम साठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो रिक्वायर्ड नाहीये। तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी देखील तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात जर तुमची 12वीची एक्झाम तुम्ही क्लिअर केलेली आहे, एएनएम चा कोर्स कंप्लीट केलेला आहे, तसेच तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात। तर एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये या 4 गोष्टी ज्या आहेत इम्पॉर्टंट आहेत। तुमची 12वीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, एएनएम चा सिलेबस कंप्लीट केलेला असला पाहिजे, अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे आणि नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणं आवश्यक आहे। 10वी 12वी मध्ये आपल्या सर्वांचाच मराठी भाषा जी आहे ती भाषा आपल्याला कंपल्सरी असते, त्याच्यामुळे मराठी भाषेचं बेसिक ज्ञान सर्वांनाच असणार आहे। त्याच्यामुळे
फॉर्म फिलअपसाठी तुमचा हा क्रायटेरिया एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया जो आहे तो दिलेला आहे आणि तुमचं एज लिमिट पाहता खुला प्रवर्ग यांच्यासाठी 18 ते 38 एवढं एज लिमिट ठेवलेलं आहे आणि बाकीचे रिझर्व कॅटेगरीज जे आहेत त्यांच्यासाठी 43 पर्यंत एज लिमिट जे आहे ते दिलेलं आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ANM या पदासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, कोण फॉर्म फिलअप करू शकणार आहे, एक्सपिरियन्स लागतो की नाही लागत फॉर्म फिलअप करण्यासाठी, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आणि पहा अकॅडमीमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका याच्यासाठी न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि तुम्हाला असं जाणवत आहे की तुम्ही ANM JM चा स्टडी करत आहात पण काही मार्कास्तव तुमचं सिलेक्शन होत नाहीये, तुम्हाला गायडन्सची गरज आहे, तर डेफिनेटली तुम्ही या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकताय. याच्यामध्ये तुमचा डिटेल सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक